मित्रांनो 5 इयर सीईटीचा तुमचा रिझल्ट पण आलेला आहे आणि 3 इयर सीईटीचा जो रिझल्ट आहे तो 17 तारखेला येणार आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो लॉ सीईटी मध्ये जो गैरप्रकार झाला होता त्या गैरप्रकारावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल। आता या व्हिडिओमध्ये आपण आपल्या सर्वांना जे कॅपचं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि कॉलेजेसचे प्रेफरन्सेस द्यावे लागतात आणि त्याच्यानंतर तुमचं जे कॉलेजमध्ये ॲडमिशन होतं तर या प्रोसेसमध्ये कुठल्या कुठल्या स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतात आणि साधारणतः हे कॅप राउंडचं जे शेड्यूल असेल ते कधी सुरू होईल आणि कुठल्या महिन्यात काय होईल याविषयी आपण डिटेल माहिती पाहणार आहोत। सोबतच मित्रांनो गव्हर्नमेंट कॉलेजसाठी तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल त्याच्यासाठी एक स्ट्रॅटेजी तुम्ही वापरू शकता, त्यासाठी तुम्ही कुठल्या स्टेप्स फॉलो करायला पाहिजे तेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये। मित्रांनो महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर आणि 5 इयर साठी LLB ॲडमिशन काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आलेले आहे। या काउन्सिलिंगमध्ये 1-on-1 तुम्हाला काउन्सिलर ॲक्सेस मिळतो, म्हणजे ग्लोबल ऑनलाईनचे जे एक्सपिरियन्स काउन्सिलर आहेत ते तुमच्यासोबत तुमचे मार्क्स डिस्कस करतात। त्या मार्क्सनुसार तुम्हाला कुठलं कॉलेज बेस्ट राहील आणि कुठल्या कॉलेजमध्ये तुमच्या मार्क्सनुसार तुम्ही ॲडमिशन घ्यायला हवं याविषयी डिस्कशन केलं जातं। तसेच विद्यार्थी मित्रांनो कॅप राउंडच्या प्रत्येक स्टेपवरती तुम्हाला गाईड केलं जातं। एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन एक स्ट्रॅटेजी तुम्हाला दिली जाते, जेणेकरून तुम्ही जे कॉलेजेसचे प्रेफरन्सेस देतात त्या प्रेफरन्सेसमधून फर्स्ट राऊंडमध्येच तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळू शकतं। कारण मित्रांनो बऱ्याचशा वेळेस असं होतं की गव्हर्नमेंट कॉलेजेस जे असतात त्यांच्यामध्ये कट ऑफ जे आहेत ते हाय आपल्याला दिसतात, पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये कमी मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांना सुद्धा तिथे ॲडमिशन घेणं पॉसिबल असतं। पण त्याच्यासाठी आपल्याला एक प्रॉपर रिसर्च करून ते कॉलेज जे आहे त्याचा प्रेफरन्स जो आहे तो आपल्याला आपल्या कॅप राऊंडमध्ये द्यावा लागतो। तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कॉलेजचं सिलेक्शन दिलं जाईल। कॅप राऊंडचे जे फॉर्म असतात ते फॉर्म फिल करण्यामध्ये तुम्हाला असिस्ट केलं जाईल। तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे होतं त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सुद्धा तुम्हाला मदत केली जाईल। त्यानंतर कट ऑफचं ॲनालिसिस करून राऊंड वाईज तुम्हाला डिसिजन दिले जातील, म्हणजे कुठल्या राऊंडमध्ये आता तुम्ही कॉलेज फिक्स करायला पाहिजे आणि कुठल्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन आता घ्यायला पाहिजे या गोष्टीविषयी तुम्हाला गाईड केलं जातं। आणि ज्यावेळेस तुम्ही कॉलेज ॲडमिशनला जाता इव्हन इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड जे होतात त्या राऊंडमध्ये सुद्धा तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये अप्लाय करायला पाहिजे आणि कुठे तुम्ही ॲडमिशन फिक्स करायला पाहिजे, तुम्हाला कुठे ॲडमिशन भेटू शकतं या सर्व गोष्टीविषयी ग्लोबल ऑनलाईनमध्ये या ॲडमिशन काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला गाईड केलं जातं। तर विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि काउन्सिलिंग जी आहे ती आत्ताच जॉईन करा आणि ॲडमिशनच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत व्हा। तर विद्यार्थी मित्रांनो कॅप राऊंडचं जे ॲडमिशन शेड्यूल जे असणार आहे 2025 साठी त्यासाठी आपण कुठल्या कुठल्या गोष्टी करायला पाहिजे आणि कुठल्या कुठल्या गोष्टी प्रीरिक्विजिट आहेत, म्हणजे आपल्याकडे ह्या गोष्टी रेडी हव्यात ते आपण पाहूयात। पहिलं तर आहे तुमचे जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत कॅप राऊंडसाठी नेसेसरी असणारे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर तुम्ही तुमच्या पर्सेंटाईलचं आणि कट ऑफचं ॲनालिसिस करून तुमची एक कॉलेजची लिस्ट जी आहे ती तुम्ही रेडी केली पाहिजे। तर या दोन गोष्टी तुमच्याकडे जर रेडी असतील तर तुम्हाला कॅप राऊंडच्या फॉर्म फिलिंगमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर मित्रांनो कॅप राऊंडमध्ये पहिला जो तुमचा राऊंड होईल तो जुलै 2025 मध्ये होईल। जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये येथे रजिस्ट्रेशन्स तुमचे सुरू होतील। त्यासाठी सुरुवातीला कॅन्डिडेटचं जे रजिस्ट्रेशन आहे ते करून घेतलं जातं। तर महाराष्ट्रातले कॅन्डिडेट आणि OMS कॅन्डिडेट जे असतात ते कॅप राऊंडचे ॲप्लिकेशन फिलअप करू शकतात। ज्या विद्यार्थ्यांनी CET दिली आहेत असे विद्यार्थीच या कॅप राऊंडसाठी ॲप्लिकेबल असतात। तर सुरुवातीला तुम्हाला पहिल्या स्टेपमध्ये तुमचे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतात। त्यानंतर NRI OCI PIO इत्यादी कॅन्डिडेटचं इथे रजिस्ट्रेशन करून घेतलं जातं। पुढे स्क्रूटनी होते, तुमच्या ज्या डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत त्या डॉक्युमेंट्सची स्क्रूटनी होते, डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन ऑनलाईन पद्धतीने होतं। त्यानंतर मित्रांनो अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट पब्लिकेशन होतं। तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंडसाठी रजिस्टर केलं आहे एक मेरिट लिस्ट CET सेल त्यांच्या वेबसाईटवरती पब्लिश करते। ही मेरिट लिस्ट प्रिलिमिनरी लिस्ट असते,
त्या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल, ॲप्लिकेशन ID असेल, तुम्हाला मिळालेले मार्क्स, तुमचे ग्रॅज्युएशनचे मार्क्स, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या असतात. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये रँक पण दिलेले असतात. पुढे विद्यार्थी मित्रांनो, ग्रीव्हियन्स रेझोल्युशन आणि ॲप्लिकेशन एडिटिंग होतं. जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी आणि तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, जे डॉक्युमेंट तुमचे रिजेक्ट झालेत, ते डॉक्युमेंट्स रिअपलोड करण्यासाठी तुम्हाला एक सुविधा उपलब्ध करून दिली जाते. तुम्ही त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन तुमचे रेज करू शकता. पुढे फायनल मेरिट लिस्टचं पब्लिकेशन केलं जातं आणि ही मेरिट लिस्ट जी असते ती फायनल असते. त्याच्यामध्ये तुम्हाला मेरिटचे जे रँक आहेत ते अलॉट केले जातात. पुढे कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होतं. हे राऊंड 1 आणि 2 साठी असतं. तर कॅन्डिडेट्स जे आहेत ते आपले प्रेफर्ड लॉ कॉलेजेस इथे सिलेक्ट करू शकतात आणि तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला इथे प्रेफरन्स द्यावा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे ग्लोबल ऑनलाईनची काउन्सिलर टीम जी आहे ती तुमच्या रँकचं आणि तुमच्या पर्सेंटाईलचं ॲनालिसिस करून तुमच्यासाठी बेस्ट कॉलेज सजेस्ट करण्याचं काम करते, जेणेकरून पहिल्याच राऊंडमध्ये तुम्हाला ते कॉलेज भेटून जाईल अशी एक लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, राऊंड 1चं अलॉटमेंट होतं. CET पोर्टलवरती तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे त्याची लिस्ट तिथे प्रोव्हाइड केली जाते. पुढे मित्रांनो, तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजवरती फिजिकली जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स, तुमची फीज सबमिट करून तिथे तुमचं ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. जर तुम्ही त्या स्टिप्युलेटेड टाईम फ्रेममध्ये कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म केलं नाही तर तुमचं ॲडमिशनसुद्धा तिथे कॅन्सल केलं जातं. हे जे कॉलेजेस आहेत, पहिल्या राऊंडमध्ये जिथे जिथे ॲडमिशन झाले असतील त्या विद्यार्थ्यांची नावं, त्यांची लिस्ट जी आहे ते कॉलेज CET सेलच्या वेबसाईटवरती अपलोड करतं. त्यानंतर पुढे राऊंड 2ची तयारी होते. जनरली हा राऊंड ऑगस्ट महिन्यामध्ये होतो. इथे तुम्हाला सुरुवातीला राऊंड 1मध्ये जे सीट फिल झालेले आहेत आणि जिथे जिथे ज्या कॉलेजेसमध्ये वॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सीजची लिस्ट कॉलेजेस पब्लिश करतात. त्यानंतर NRI, OCI, PIO कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्या मेरिट लिस्ट इथे पब्लिश केल्या जातात आणि त्यानंतर राऊंड 2चं अलॉटमेंट केलं जातं. अगेन ज्या वॅकन्सीज त्या कॉलेजेसमध्ये होत्या त्या वॅकन्सीज ज्या आहेत त्या फुलफिल केल्या जातात आणि तुम्हाला कॉलेजेस इथे अलॉट केले जातात. आता ज्या विद्यार्थ्यांचं फर्स्ट राऊंडमध्ये ॲडमिशन झालं नाही, ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालं नाही, त्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये इथे कॉलेज अलॉट केलं जातं आणि फर्स्ट राऊंड सारखंच तुम्हाला कॉलेजवरती फिजिकली जाऊन इथे तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. आणि हे जे तुमचे ॲडमिशन्स सेकंड राऊंडमध्ये होतात त्याचा डेटा कॉलेज नंतर CET सेलच्या पोर्टलवरती अपलोड करून देतं. पुढे मग कॅप राऊंड 3 साठी प्रिपरेशन सुरू होतं. हा कॅप राऊंड ऑगस्टमध्येच होतो. आता या राऊंड 3 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंडला सुरुवातीला रजिस्टर केलं नव्हतं त्या विद्यार्थ्यांना इथे शेवटचा रजिस्ट्रेशनचा चान्स दिला जातो. त्यानंतर त्या कॅन्डिडेटचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर राऊंड 3 साठी जे वॅकंट सीट आहे त्याचा डेटा CET सेलच्या वेबसाईटवरती पब्लिश केला जातो. पुढे ज्या विद्यार्थ्यांनी नव्याने रजिस्ट्रेशन केलेले आहेत त्यांना ॲप्लिकेशन फॉर्म एडिटिंग आणि कॉलेज ऑप्शन फिलिंगसाठी इथे एक टाइम दिला जातो. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं ज्यांनी नव्याने रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचं आणि अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट इथे डिस्प्ले केली जाते. पुढे अगेन मग त्या मेरिट लिस्टमध्ये काही ग्रेव्हियन्सेस असतील तर त्याचं रेझोल्युशन केलं जातं, फायनल एडिट केले जातात आणि राऊंड 3ची एक फायनल मेरिट लिस्ट पब्लिश केली जाते. पुढे राऊंड 3ची अलॉटमेंट केली जाते आणि अलॉटमेंट झाल्यानंतर अगेन फिजिकली तुम्हाला त्या कॉलेजेसवरती जाऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. पुढे शेवटचा जो राऊंड आहे तो आहे इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन राऊंड. हा सप्टेंबर 2025 मध्ये एक्सपेक्टेड आहे. इथे तुम्हाला सुरुवातीला कॉलेजेसच्या वॅकंट सीट ज्या आहेत त्या डिस्प्ले केल्या जातात. त्यानंतर तुम्हाला कॉलेजचे जे चॉईस फॉर्म आहेत ते फिल करावे लागतात. तर या राऊंडमध्ये इन्स्टिट्यूट लेवल कोटा जो आहे तो फिलअप केला जातो. मॅनेजमेंट सीट्स याच्यामधून भरले जातात. पुढे मेरिट लिस्ट जनरेट केली जाते कॉलेजेसकडनं आणि कॅप पोर्टल थ्रू ती मेरिट लिस्ट तुम्हाला डिस्प्ले केली जाते. तसेच या मेरिट लिस्ट तुम्हाला रिस्पेक्टिव्ह कॉलेजच्या वेबसाईटवरती सुद्धा पाहायला मिळतात. पुढे त्याचे ॲडमिशन केले जातात आणि इन्स्टिट्यूट लेवलचे तुमचे ॲडमिशन इथे करून घेतले जातात आणि शेवटी फायनल कट ऑफ जो आहे तो CET सेलच्या वेबसाईटवरती या वर्षीचा अपलोड केला जातो. आता इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं परत
पुढचे राऊंड इथे अवेलेबल नसतात. पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला कुठलेही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं पॉसिबल नसतं. म्हणजे हा इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन राऊंड जो आहे तो शेवटचा राऊंड आहे आणि या राऊंडमध्ये तुम्हाला ॲडमिशन जर मिळालं तर तुमचं ॲडमिशन होतं. अदरवाईज तुम्हाला या ॲडमिशन प्रोसेसमध्ये परत कुठल्याही कॉलेजला ॲडमिशन भेटत नाही. ठीक आहे मित्रांनो, तर अशा पद्धतीने हे सगळे राऊंड घेतले जातात. राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 आणि शेवटी इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही कॅप राऊंड्सला अप्लाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला राऊंड 1 मध्ये ॲडमिशन कन्फर्म होण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण राऊंड 1 मध्ये तुमचे जर ॲडमिशन झाले त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी स्ट्रगल करण्याची गरज पडत नाही. कारण राऊंड 1 नंतर मोस्ट ऑफ द जे टॉपचे कॉलेजेस आहेत, जे चांगले कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, त्यांच्या मॅक्सिमम सीट्स ज्या आहेत त्या फिल केल्या जातात राऊंड 1 मध्ये. राऊंड 2 असेल, 3 असेल, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असेल, तिथे ॲडमिशनची फारशी शाश्वती नसते. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे तेच कॉलेज भेटेल याची गॅरंटी आपण राऊंड 2 आणि 3 मध्ये देऊ शकत नाही. त्यामुळे तुमची जी प्रेफरन्सची लिस्ट आहे ती अशी डिझाईन केलेली असावी जेणेकरून तुम्हाला कॅपच्या फर्स्ट राऊंडमध्येच तुमचं कॉलेज भेटून जाईल. कारण नंतर कॅप राऊंड 2 असेल किंवा 3 असेल त्याच्यामध्ये तुम्हाला खूप स्ट्रगल करावं लागेल आणि तुम्हाला मनासारखं कॉलेज सेकंड आणि थर्ड राऊंडमध्ये भेटणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता हे कसं करणार तुम्ही? त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तुमचे जे पर्सेंटाईल आहे ते लक्षात घ्या. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे 22 कॉलेजेस आहेत, जे गव्हर्नमेंट एडेड असतील किंवा मग गव्हर्नमेंट सेल्फ फायनान्स असतील, या सगळ्या कॉलेजेसचे मागच्या वर्षीचे तुम्ही कट ऑफ काढायला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, ते कट ऑफ काढल्यानंतर तुमचे जे पर्सेंटाईल आहेत ते तिथे मॅच करा. जर त्या कॉलेजचा कट ऑफ हा पर्सेंटाईलपेक्षा कमी असेल तर तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये ते कॉलेज भेटून जाईल आणि अशाच पद्धतीने तुम्हाला मग प्रेफरन्सेस तिथे द्यावे लागतील जेणेकरून तुमचं ॲडमिशन जे आहे फर्स्ट राऊंडमध्येच कन्फर्म होऊन जाईल आणि तुम्हाला बेस्ट कॉलेज तुमच्या पर्सेंटाईलनुसार मिळून जाईल. ग्लोबल ऑनलाईनची आमची जी काउन्सिलर टीम आहे ते असंच कट ऑफचं ॲनालिसिस करून तुम्हाला बेस्ट कॉलेज सजेस्ट करते जेणेकरून फर्स्ट राऊंडमध्येच तुमचं ॲडमिशन कन्फर्म होऊन जातं. आणि जर तुम्हाला कमी मार्क्स असतील तर सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला कसं गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल याच्यासाठी प्रयत्न करते. पुढे विद्यार्थी मित्रांनो, थर्ड राऊंड आणि इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये सुद्धा ग्लोबल ऑनलाईनची टीम तुमच्यासोबत असते. तुमच्या कॉलेजच्या फायनल ॲडमिशनपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा मग कॉलेजचे प्रेफरन्स देणं असेल, या सगळ्या गोष्टी ग्लोबल ऑनलाईनचे काउन्सिलर करतात आणि तुमचं ॲडमिशन वन ऑफ द बेस्ट कॉलेजमध्ये करून देतात. पुढे विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस या डेट्स ॲक्च्युअल रिलीज होतील आणि एक शेड्यूल CET सेल त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड करेल त्यावेळेस मी नक्कीच एक परत व्हिडिओ बनेल. त्याच्यानुसार तुम्ही त्या स्टेप्स फॉलो करून त्या डेट्स ज्या आहेत त्या पाहून या कॅप राऊंडमध्ये तुम्ही रजिस्टर करू शकता. या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत कॅप राऊंड आणि तुमच्या ॲडमिशनसाठी. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा, कारण असेच रेग्युलर अपडेट लॉ CET विषयी या चॅनलवरती येत असतात. तसेच आमचे जे काउन्सिलिंग सेशन आहेत ते जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करून इन्क्वायरी करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, काउन्सिलिंगला जॉईन करा आणि तुमच्या ॲडमिशन बाबतीत निश्चिंत व्हा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कॅप राऊंडचं प्रिपरेशन सुरू करा. थँक्यू.